नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या. धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून दूर करा. आकाचा आकाही आता बिनभाड्याच्या खोलीत जायला हवा. धाराशिवच्या मोर्चातून आमदार सुरेश धस यांची अजित पवारांकडे मागणी. पोलीस हत्या प्रकरणाच्या तपासाची माहिती का देत नाही? संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखचा सवाल. तपास कोणत्या दिशेने सुरू याची माहिती कुटुंबियांना देण्याची मागणी. संतोष देशमुख हत्येप्रकरणी विष्णू चाटेला 13 तारखेपर्यंत सीआयडी कोठडी. विष्णू चाटे संघटित गुन्हेगारीचा भाग. सरकारी वकिलांचा कोर्टात युक्तिवाद. गृह विभागानं निर्णय घेतलाय, आरोपींवर कारवाई करणार. बीड हत्या प्रकरणी मंत्री पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. तर सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम झालंय, पंकजा मुंडेंचा आरोप. तर आम्ही कुठे बदनाम करतोय? परळीचे लोक तुमच्याशिवाय असे वागू शकतात का? सुरेश धस यांचा पंकजांना सवाल. तर परळीचा पॅटर्नही तुमचाच, सुरेश धस यांचा पलटवार. वाल्मिक कराडने 140 शेतकऱ्यांना गंडा घातल्याचा आरोप. हार्वेस्टिंग मशीनद्वारे ऊस तोडणीला अनुदान मिळवून देतो असं सांगत 11 कोटी 20 लाखाचा गंडा घातल्याचा शेतकरी दिलीप नागणे यांचा आरोप. अनुदान न मिळाल्यानं विचारणा केली असता कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचाही दावा. 2024 मध्ये बीडमध्ये आयोजित महासंस्कृती महोत्सवाचा खर्च 10 लाख आणि सरकारी तिजोरीतून 5 कोटी काढले. सुरेश धस यांचा आरोप. मुन्नी समोर येण्याची मी फार आस्थेनं वाट पाहतोय. मुन्नी घाबरणारी नाही, पण समोरही येत नाही. हे दुर्दैव. धसांचा राष्ट्रवादीतील कोणत्या नेत्यावर निशाणा? प्रश्न अद्याप अनुत्तरित. हाके साहेब पाया पडतो, कुणाचाही उचल घेऊन बोलू नका. सुरेश धसांची टीका. तर आमच्या मतांवर जिंकला धस, तुम्हीच आमची उचल फेडा. लक्ष्मण हाके यांचं प्रत्युत्तर. वाल्मिक कराड नंतर आता मुलगा सुशील कराडही अडचणीत येणार. सुशीलनं मॅनेजरच्या घरात घुसून पिस्तुलाच्या धाकानं लूट केल्याचा आरोप. पोलीस आयुक्त दखल घेत नसल्याचं सांगत मॅनेजरच्या पत्नीची सोलापूर न्यायालयात खासगी फिर्याद. ठाकरे गट मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार. ठाकरे गटाकडून संजय राऊतांची मोठी घोषणा. तर लोकसभा विधानसभेलाच एकटं लढण्याची गरज होती. जास्त जागा आल्या असत्या. राऊतांच्या वक्तव्याला दुजोरा देत अरविंद सावंतांचं विधान. काँग्रेससोबत जाऊन चूक केल्याचं ठाकरेंच्या लक्षात आलं असावं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा. ठाकरे गटाच्या मनात काय आहे त्यांनाच माहिती, पण पक्ष टिकवण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रयत्न. ठाकरे गटाकडून स्वबळावर लढण्याच्या नाऱ्यावर उदय सामंतांची टीका. बारामतीत महावितरणच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र. निमंत्रण उशिरा दिल्यानं सुळेंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. महायुतीकडून निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करण्याचा वायदा. मात्र राष्ट्रवादीकडून कर्जमाफीचा विषय मस्करीवर. माझ्या भाषणात कर्जमाफीबाबत कधी ऐकलंय का? अजितदादांचं भुवया उंचावणारं विधान. कर्जमाफीची घोषणा भाजपच्या जाहीरनाम्यात. प्रत्येक वचन तुम्हाला पूर्ण करावंच लागेल. संजय राऊतांचं अजित पवारांना प्रत्युत्तर. तर आम्ही अंथरुण वाढवू आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ. अजित पवारांच्या वक्तव्यावर भाजपच्या प्रवीण दरेकरांचा टोला. भाजपमध्ये प्रवेश करतोय ही चर्चा चुकीची. मतदारसंघातील कामांबाबत चर्चा करण्यासाठी मंत्रालयात गेलो होतो. चंद्रशेखर बावनकुळेंसोबतच्या भेटीनंतर राजन तेलींची प्रतिक्रिया. माजी आमदार राम सातपुतेंच्या उपस्थितीत माळशिरस तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक. माळशिरस तालुका भाजपमय करणार. 71,000 सदस्य नोंदणी करणार असल्याचा निर्धार. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ नांदेडमध्ये 18 जानेवारीला मोर्चा निघणार. मनोज जरांगे पाटील, बजरंग सोनवणे, सुरेश धस उपस्थित राहणार. दादागिरी करत उद्योजकांना धमकी दिल्यास कठोर कारवाई. कुणी खंडणी मागत असल्यास उद्योजकांनी पुढे आलं पाहिजे. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. अजित पवारांचा कंत्राटदारांना दम. ब्रिटिशांची कामं 100 वर्षे टिकतात, आपली 25 वर्ष टिकत नाही. काम खराब केल्यास ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार. बारामतीतील कार्यक्रमात अजित पवारांचा कंत्राटदारांना इशारा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 14 जानेवारीला पानिपतला जाणार. पानिपत शौर्य दिनानिमित्त फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित राहणार. मंत्री जयकुमार रावल यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. भेटीत जुन्या आठवणींना उजाळा. प्रतिभाताई पाटील यांनी रावल यांना शुभेच्छा दिल्या. शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरण. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांची गावाला भेट. आज दिल्ली, चेन्नईमधील प्रयोगशाळेतील आरोग्य पथक गावाला भेट देणार. टोरेसमधील फरार आरोपी व्हिक्टोरियाचा सीसीटीव्ही TV9च्या हाती. टोरेस प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपींनी पळ काढला होता. टोरेस कंपनीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नवीन व्हिडिओ अपलोड.
तौफिक रियाजनं प्लॅन करून लुटमार केल्याचा टोरेस कंपनीचा आरोप. पोलीस चौकशी संपताच गुंतवणूकदारांना पैसे देणार असल्याचा व्हिडिओतून दावा. टोरेस कंपनीच्या कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखेचं धाडसत्र सुरूच. छापेमारीत आतापर्यंत दागिने आणि 5 कोटी रक्कम हस्तगत. तर भाईंदरमधील कंपनीशी निगडीत 3 अटक. धुळ्यात 2 दिवसीय राज्यस्तरीय सब ज्युनियर मुलं आणि मुलींच्या नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन. राज्यभरातून 830 खेळाडू सहभागी. नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामाचं क्षेत्र 25% वाढलं. पेरणी क्षेत्र वाढल्यानं खतांच्या मागणीत वाढ. खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची दुकानांवर गर्दी. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला केवळ 6100चा भाव. तूर उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. धुळ्याच्या साक्रीत शेतातील अवैध दारू साठ्यावर पोलिसांची धाड. 39,27,000चा अवैध दारू साठा हस्तगत. नंदुरबारमधील अक्कलकुवामधून पुणे जाण्यासाठी बस सेवा सुरू करण्याची नागरिकांची मागणी. कोरोना आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बंद करण्यात आली होती बस सेवा. पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं बचत गटांच्या उत्पादनांची विक्री प्रदर्शन. 3 प्रभागामध्ये विक्री प्रदर्शनाचं आयोजन. नागरिकांचा उत्तम प्रतिसाद. साताऱ्याच्या कराड तालुक्यातील श्री क्षेत्र पालीमध्ये श्री खंडोबा आणि देवी म्हाळसाच्या यात्रेचा उत्साह. तर यात्रेला लाखोंच्या संख्येनं भाविकांची उपस्थिती. धुळ्यातून लोणखेडी त्र्यंबकेश्वर पायी दिंडी मार्गस्थ झाली आहे. भक्तिमय प्रवासात महिलांसह मुलांचाही समावेश. साताऱ्यातील श्री क्षेत्र पालीमध्ये श्री खंडोबा आणि देवी म्हाळसाचा विवाह सोहळा संपन्न. दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी. धुळ्याच्या बाळापूरमधील जिल्हा परिषद शाळेत आनंद मेळा उत्साहात संपन्न. व्यावहारिक ज्ञान वाढवण्यासाठी निर्णय. नवी मुंबईतील सानपाडा गोळीबार प्रकरणातील आरोपीला अटक. संतोष गवळी नावाच्या आरोपीला गुन्हे शाखेनं पुण्यातून अटक केली. बेंबळा प्रकल्पाचे पाणी सोडल्यानं कोठा तांबा मार्गावरील कॅनॉल फुटलं. 50 ते 60 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नुकसान. शेतकऱ्यांचा आरोप. परभणीत हरभरा काढणीआधीच शेतकरी आर्थिक चिंतेत. हरभरा दरात 1000 ते 1500 रुपयांची घसरण. मकर संक्रांत निमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात ऑनलाईनसह व्हीआयपी दर्शन बंद. आजपासून पुढचे 5 दिवस व्हीआयपी दर्शन बंद. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर समितीचा निर्णय. नाशिकच्या येवल्यातील मुक्तानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ. नायलॉन मांजाच्या विक्रीविरोधात पोलिसांकडून शाळेत प्रबोधन. नाशिकच्या येवल्यात मकर संक्रांतीच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पैठणी खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी. मकर संक्रांती दिनानिमित्त पैठणी खरेदीतून लाखोंची उलाढाल. गडचिरोलीत एचएमपीव्ही विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सज्ज. विषाणूचे रुग्ण आढळल्यास स्वतंत्र वॉर्डची देखील व्यवस्था. सांगलीच्या मिरजेतील रेल्वे प्रशासनाच्या हद्दीतील घरांवर तोडक कारवाई. इंद्रानगर झोपडपट्टी लेप्रसी कॉलनीतील घरांवर हातोडा. प्रशासनानं राहण्याची व्यवस्था करावी. नागरिकांची मागणी. अकोल्यातील नागरिकांना आता झोन कार्यालयात जन्म मृत्यूचा दाखला मिळणार. मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांच्या आदेशानं सुविधा उपलब्ध. जळगावातील घोडसगाव ते पूर्णाड फाटामार्गे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था. खड्ड्यांमधून वाट काढताना वाहनधारकांची कसरत. स्थानिकांकडून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. नाशिकच्या मालेगावात मकर संक्रांतीच्या तयारीसाठी बाजारपेठा सजल्या. हलव्याचे दागिने आणि वाण खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी. पहिला पती असताना महिलेनं दुसऱ्या पुरुषासोबत लग्न केल्याचं प्रकरण. पत्नीसह 11 जणांविरोधात अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.